नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज आपण इयत्ता 8वी नागरिकशास्त्र या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत। तर प्रकरण 3 आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर मागील पाठात आपण केंद्रीय पातळीवरील कायदे मंडळाची म्हणजे संसदेची रचना आणि कार्यपद्धती समजून घेतलेली आहे। तर या पाठात आपण केंद्रीय कार्यकारी मंडळाचा अभ्यास करणार आहोत। तर संघ राज्याची संघ शासनाची रचनाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर संघ शासन त्यामध्ये आपण राष्ट्रपतीचा माहिती पाहणार आहोत। त्यानंतर राष्ट्रपतीचे 2 घटक पाहता येते आपल्याला, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ। कायदे मंडळामध्ये आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा असे 2 घटक पाहता येतं, म्हणजे कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह म्हणता येतं। आणि कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाविषयी आपल्याला माहिती पाहता येतं। अशा प्रकारे राष्ट्रपतीची निवड, राष्ट्रपतीची कार्य व अधिकार, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर संघ शासनाची रचना म्हणजे संघ शासन म्हणजे केंद्र शासन। संघ शासनाचे खालील घटक आहेत बघा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्थेच्या काय असतात, 3 शाखा असतात आणि जनतेचे हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी ते काम करतात, हे तुम्हाला माहित आहे। संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाचा भाग असते आणि ते कायदे मंडळाला काय असते, जबाबदार असते। बघा, रमा राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आणि प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत। या दोन्ही पदांवरील व्यक्तींमध्ये कशा प्रकारचे संबंध असतात बरे, असं प्रश्न एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारल्यावर विद्या नावाची विद्यार्थिनी सांगतात, मला असं वाटतं की प्रधानमंत्री राष्ट्रपतींना नियमितपणे भेटतात आणि ते कसा राज्यकारभार करत आहेत याची ते माहिती देतात। होय, हे बरोबर आहे। देशाचा राज्यकारभार आणि नवनवीन कायदे धोरणे यांची माहितीही प्रधानमंत्री राष्ट्रपतींना देत असतात, किंबहुना अशी माहिती मिळवण्याचा राष्ट्रपतींना काय आहे, अधिकार आहे। अशा प्रकारे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू शकतो। या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो, संविधानात त्याबाबत कोणत्या तरतुदी आहेत, कार्यकारी मंडळ लोकांच्या हितासाठी धोरणांची आखणी कशी करते, इत्यादी बाबी कार्यकारी मंडळ समजून घेताना आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत। भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो। राष्ट्रपतीमध्ये भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च काय आहे, राष्ट्रप्रमुख आहेत। राष्ट्रपतीचे पद अतिशय सन्मानाचे व प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे काय असतात, प्रतिनिधित्व करतात। संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे। देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते। म्हणूनच राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत, तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत। अशा प्रकारे राष्ट्रपतीविषयी आपण माहिती पाहिलो। आता राष्ट्रपतीची निवड हे पाहणार आहोत। राष्ट्रपतीची निवड आपण पाहणार आहोत। राष्ट्रपतीची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते। भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत, तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात। संसद सदस्य आणि विधानसभा सदस्याच्या या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात। राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे, तिचे वय 35 वर्षे पूर्ण असले पाहिजे। राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते, त्यानुसार संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते। प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ मंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करतात। संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते, परंतु त्याचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो। या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात। राष्ट्रपतीकडून संविधानाचा भंग झालेला असल्यास तसा आरोप कोणताही एक सभागृह ठेवते व त्या आरोपाची चौकशी दुसरे सभागृह करते। दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने 2/3 ठराव संमत होणे आवश्यक असते, त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात। अशा प्रकारे राष्ट्रपतीचे कार्य व अधिकार यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्य दिलेली आहेत, त्यापैकी काही कार्य पुढीलप्रमाणे आहेत। 1. संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे, हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात। दुसरा अधिकार म्हणजे कार्य किंवा अधिकार म्हणजे राष्ट्रपतीचा लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी आवश्यक असते।
त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. तिसरं आहे प्रधानमंत्र्याची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचविलेल्या व्यक्तीची मंत्रिपदावर नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात. चौथा आहे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्याचे राज्यपाल म्हणा, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तीची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपती संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात. सहावा आहे राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारही आहेत. उदाहरण म्हणजे एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. सातवा आहे देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार असतात. संविधानात 3 प्रकारच्या आणीबाणी दिलेल्या आहेत. राष्ट्रीय आणीबाणी, दुसरा आहे घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट, तिसरा आहे आर्थिक आणीबाणी. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कामे उपराष्ट्रपती पार पाडतात. उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून होते. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या कार्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात. त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते व प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ राजकारभार चालवते, हे आपणास माहीत आहे. प्रधानमंत्री कोणती कार्य व भूमिका पार पाडतात हे आपण आता पाहूया. निवडणुकीत बहुमत मिळविलेला पक्ष आपल्या नेत्यांची प्रधानमंत्रीपदी निवड करायची हे ठरवतो. त्यांच्या पक्षातील प्रधानमंत्र्याच्या विश्वासू सहकाऱ्यांचा प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळात समावेश होतो. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. नसल्यास त्यांना 6 महिन्याच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते. प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राजकारभार करत असते. याचाच अर्थ राजकारभाराची वास्तव सत्ता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. तर आता प्रधानमंत्र्यांची कार्य आपण पाहणार आहोत. प्रधानमंत्र्यांची कार्य, तर आता आपण प्रधानमंत्र्यांची कार्य याविषयी चर्चा करणार आहोत. पहिला कार्य आहे प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकार्यांना प्राधान्य देतातच, पण त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव म्हणा, राज्यकारभाराचे कौशल्य म्हणा, कार्यक्षमता, विषयातील तज्ञता यांचाही विचार मंत्री निवडताना केला जातो. दुसरं आहे मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्या खात्याचे वाटप करण्याचे काम करतात. तिसरं आहे प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात. चौथा आहे खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता आणणे, राखणे, खात्यांमधील परस्पर सहकार्य वाढवणे, खात्याचा कारभार कार्यक्षमतेने होते आहे किंवा नाही हे पाहणे इत्यादी कामे प्रधानमंत्र्यांना पार पाडावी लागतात. पाचवा आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, देशातील जनतेला अशाश्वत करणे, आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्री पार पाडू शकतात. अशा प्रकारे प्रधानमंत्र्यांची कार्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहोत. आता आपण मंत्रिमंडळाची कार्य पाहणार आहोत. मंत्रिमंडळाची कार्य पाहणार आहोत. संसदीय शासन पद्धतीत पहिलं कार्य आहे संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेते, त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडले जाते. मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून काय करते, निर्णय घेते. दुसरा पॉइंट आहे शिक्षण, शेती, आरोग्य, उद्योग, परराष्ट्र व्यवहार असे अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते. मंत्रिमंडळाने ठरलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री आपापल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात. तिसरं आहे मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणाच्या अंमलबजावणीची असते. संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करते. अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या कार्यांमध्ये आपण 3 कार्य पाहिलेले आहोत. आता संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते ह्याच्या विषयी आपण चर्चा करणार आहोत. संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते ते आपण पाहूया. संसदीय शासन पद्धतीत संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करत असते. कायद्याची किंवा धोरणाची निर्मिती, अंमलबजावणी व त्यानंतरच्या काळात ही संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. या नियंत्रणाचे काही मार्ग आहेत ते पुढील प्रमाणे आहे. पहिला मार्ग आहे चर्चा आणि विचार विनिमय. पहिला मार्ग कुठला आहे, चर्चा आणि विचार विनिमय.
कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी ते दाखवून देतात. कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्वाची असते. दुसरं आहे प्रश्नोत्तरे. संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते. या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात. प्रश्नोत्तरे हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक काय आहे, अतिशय प्रभावी मार्ग आहे. शासनावर टीका करणे म्हणा, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते. मंत्र्याच्या उत्तराने समाधान न झाल्यास वाद निर्माण होऊ शकतात. उत्तराला निषेध व्यक्त करण्यासाठी काही वेळेस संसद सदस्य सभात्याग करतात किंवा घोषणा देत सभागृहाच्या मध्यवर्ती ठिकाणी ते काय करतात, जमा होतात. अशा प्रकारे तिसरं आहे शून्य प्रहर. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ हा शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. या काळात सार्वजनिक दृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडून आणता येतात. चौथा आहे अविश्वासाचा ठराव. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार कार्य करू शकते. हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी नोकरशाही असते. नोकरशाहीच्या रचनेचा अभ्यास आपण 6व्या प्रकरणात करणार आहोत. अशा प्रकारे केंद्रीय कार्यकारी मंडळ या तिसऱ्या पाठाविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. नमस्कार.